आजच्या या सखोल चर्चेत खूप स्वागत आहे. आज आपल्याकडे ना माहितीचा असा एक खजिना आहे, जो महाराष्ट्राच्या भूगोलाचे आणि हवामानाचे अत्यंत रंजक पैलू समोर आणतो. हो. आणि हे पैलू खरोखरच चक्रावून टाकणारे आहेत. म्हणजे आपण फक्त आकड्यांवरून हवामान ठरवू शकत नाही. अगदी बरोबर. आपण नेहमी बातम्यांमध्ये किंवा आपल्या फोनवर तापमानाचे आकडे पाहतो. पण आज ना आपण त्या आकड्यांच्या मागचं विज्ञान उलगडणार आहोत. आजचं आपलं मिशन फक्त वातावरणातले बदल जाणून घेणं हे नाहीये, तर महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसाचे नेमके प्रकार कोणते, हवामानातले टोकाचे बदल कसे घडतात आणि जो वारंवार सतावणारा दुष्काळ आहे ना, त्या मागचं भौगोलिक आणि सांख्यिकीय गणित काय आहे हे अगदी मुळातून समजून घेणं आहे. अगदी बरोबर. पण या प्रवासात जाण्यापूर्वी एका अत्यंत बारक्या पण महत्वाच्या फरकापासून सुरुवात करणं गरजेचं आहे. आपण अनेकदा संभाषणात वातावरण आणि हवामान हे शब्द एकाच अर्थाने वापरतो. हो, समानार्थी म्हणून. हो, पण तांत्रिकदृष्ट्या पाहता हा एक मोठा गोंधळ असू शकतो. या चर्चेचा पाया भक्कम करण्यासाठी हा फरक समजून घेणं महत्वाचं आहे. जेव्हा आपण वातावरण म्हणजेच ॲटमॉस्फिअर असा उल्लेख करतो, तेव्हा आपण पृथ्वीच्या सभोवताली असलेल्या एका कायमस्वरूपी आवरणाबद्दल बोलत असतो. या आवरणात अनेक प्रकारचे वायू, पाण्याची वाफ, धुलीकण हे सगळं असतं. ते एक महाकाय आवरण आहे. आणि मग हवामान म्हणजे काय? जेव्हा आपण हवामान हा शब्द वापरतो, मग ते वेदर असो वा क्लायमेट, तेव्हा आपण याच महाकाय वातावरणाची एखाद्या विशिष्ट प्रदेशातील आणि ठराविक वेळेची स्थिती मोजत असतो. अच्छा, म्हणजे तत्कालीन स्थिती. अगदी. म्हणजे एखाद्या विशिष्ट ठिकाणी त्यावेळेस असणारं तापमान, तिथली आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि हवेचा दाब या सगळ्या घटकांची मिळून बनलेली ती स्थिती असते. चला, हे जरा सोपं करून सांगूया. महाराष्ट्राच्या हवामानात आपल्याला दोन अगदी टोकाचे स्थिती पाहायला मिळतात, ज्याला आपण भूगोलाच्या भाषेत सम आणि विषम हवामान म्हणतो. आधी विषम हवामानाकडे वळूया. राज्याच्या पूर्वेकडील भागात, विशेषतः विदर्भात, म्हणजे जसं की नागपूर, भंडारा, वर्धा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये हे विषम हवामान प्रकर्षाने पाहायला मिळतं. हो, म्हणजे एक्स्ट्रीम क्लायमेट. एक्झॅक्टली. आता विषम हवामान म्हणजे नक्की काय? तर उन्हाळ्याच्या दिवसांत इथलं तापमान प्रचंड वेगाने वाढतं, अति उष्णता असते आणि हिवाळ्यात तितकीच कडाक्याची थंडी असते. बरोबर. समुद्राचा कोणताही प्रभाव या भागावर नसल्यामुळे इथली जमीन वेगाने तापते आणि वेगाने थंडही होते. हो, तापमानाची नोंद ही दोन्ही ऋतूंमध्ये अधिक टोकाची असते तिथे. आणि यातले सर्वात रंजक गोष्ट म्हणजे अगदी याच राज्याच्या दुसऱ्या बाजूला म्हणजेच पश्चिमेकडे अरबी समुद्राला लागून असलेल्या कोकण किनारपट्टीवर आपल्याला पूर्णपणे वेगळं चित्र पाहायला मिळतं. हां, तिथे सम हवामान असतं. हो, मुंबई, रत्नागिरी आणि ठाणे यांसारख्या किनारपट्टीच्या पट्ट्यात सम हवामान असतं, म्हणजे इक्वेबल क्लायमेट. इथे उन्हाळे खूप कडक नसतात आणि हिवाळेही अतिशय सौम्य असतात. म्हणजे तापमानाचा पारा विदर्भासारखा फार वर खाली होत नाही. अगदी बरोबर. समुद्राच्या अफाट जलसाठ्यामुळे आणि तिथून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे तिथली हवामानाची स्थिती वर्षभर जवळपास सम राहते. आणि याच फरकावरून हवामानशास्त्रातील एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना उभी राहते, ती म्हणजे तापमान कक्षा किंवा टेम्परेचर रेंज. तापमान कक्षा म्हणजे दिवसाच्या तापमानात जो चढउतार होतो तोच ना? होय, पण याचे दोन मुख्य प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे दैनिक तापमान कक्षा. याचा अर्थ दिवसभरातील कमाल आणि किमान तापमानातील फरक. जर आपण राज्याचा हवामानाचा पॅटर्न पाहिला तर डिसेंबर महिन्यातील दिवसांमध्ये ही दैनिक तापमान कक्षा सर्वाधिक असते. अच्छा, डिसेंबरमध्ये जास्त का? याचं कारण अत्यंत सोपं आहे. डिसेंबरमध्ये रात्री कडाक्याची थंडी असते, त्यामुळे किमान तापमान खूप खाली जातं. पण दिवसा मात्र आकाश निर्भर असल्याने चांगलंच ऊन असतं, ज्यामुळे कमाल तापमान वाढतं. अरे वा, म्हणजे या दोन्हींमधली दरी खूप मोठी असते. हो, या उलट जुलै महिन्यामध्ये जेव्हा सर्वत्र पावसाळी आणि ढगाळ वातावरण असतं, तेव्हा ही दैनिक तापमान कक्षा सर्वात कमी असते. कारण ढगाळ वातावरणामुळे दिवसा ऊन तापत नाही आणि रात्रीची उष्णताही बाहेर जाऊ शकत नाही. हे खरोखरच अचूक गणित आहे. आणि दुसरा प्रकार म्हणजे वार्षिक तापमान कक्षा. बरोबर, म्हणजे संपूर्ण वर्षभरातील कमाल आणि किमान तापमानातील फरक. तंतोतंत. आणि इथेच मगाशी आपण चर्चा केलेला सम आणि विषम हवामानाचा मुद्दा पुन्हा जोडला जातो. ही वार्षिक तापमान कक्षा
पूर्वेकडे म्हणजेच विदर्भासारख्या विषम हवामानाच्या भागात साहजिकच अधिक असते. कारण तिथले उन्हाळे आणि हिवाळे दोन्ही टोकाचे असतात. अगदी. आणि पश्चिमेकडे कोकणासारख्या समहवामानाच्या भागात ही कक्षा अत्यंत कमी असते, कारण तिथे वर्षभर तापमानात फारसा मोठा बदल होतच नाही. हे तर तापमानाच्या आकड्यांबद्दल झालं. पण हवामानातला दुसरा सर्वात जाणवणारा आणि अनेकदा आपल्याला त्रस्त करणारा घटक म्हणजे आर्द्रता. ह्युमिडिटी. हो, साध्या भाषेत सांगायचं तर हवेतील बाष्पाचे किंवा पाण्याच्या वाफेचं प्रमाण. आपण अनेकदा ऐकतो किंवा अनुभवतो की कोकणात जून ते ऑक्टोबर या काळात हवेत प्रचंड दमटपणा असतो. बरोबर. उपलब्ध आकडेवारी सांगते की या मान्सूनच्या काळात कोकणात आर्द्रता तब्बल 80% जास्त असते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे थंडीच्या दिवसातही तिथे आर्द्रतेचं प्रमाण कमीत कमी 60% इतके असतेच. हवा कधीच पूर्णपणे कोरडी होत नाही तिथे. आणि याच आर्द्रतेशी जोडलेली हवामानशास्त्रातील एक अत्यंत तांत्रिक पण तितकीच महत्वाची संकल्पना आहे, ज्याला सापेक्ष आर्द्रता किंवा रिलेटिव्ह ह्युमिडिटी असं म्हणतात. हे जरा समजावून सांगा. एखाद्या विशिष्ट तापमानाला हवेची बाष्प धारण करण्याची एक कमाल क्षमता असते. त्या कमाल क्षमतेच्या तुलनेत प्रत्यक्षात त्या क्षणी हवेत किती बाष्प उपलब्ध आहे, या दोघांच्या गुणोत्तराला म्हणजे रेशोला सापेक्ष आर्द्रता असं म्हणतात. हे नेहमी टक्केवारीत सांगितलं जातं. एक उदाहरण द्यायचं तर, जर हवेची क्षमता 10 लिटर बाष्प धरून ठेवण्याची असेल आणि प्रत्यक्षात 5 लिटर बाष्प हवेत असेल, तर सापेक्ष आर्द्रता 50% झाली. म्हणजे एका स्पंजसारखं. स्पंजची पाणी शोषून घेण्याची क्षमता आणि त्यात प्रत्यक्षात असलेलं पाणी याचं प्रमाण. अगदी तसंच. आणि जेव्हा आपण महाराष्ट्राच्या संदर्भात ही सापेक्ष आर्द्रता मोजतो, तेव्हा आकडेवारी एक अत्यंत विस्मयाकारक चित्र उभी करते. फेब्रुवारी ते एप्रिल या उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळात महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागात विशेषतः दुपारी ही सापेक्ष आर्द्रता चक्क 20% कमी नोंदवली जाते. बापरे, 20% कमी? हो. याचा अर्थ तिथली हवा अत्यंत कोरडी आणि ठणठणीत असते. ओठांना भेगा पडणे किंवा त्वचा कोरडी पडणे हे याचमुळे होतं. याउलट राज्याच्या उंचीवरच्या थंड हवेच्या ठिकाणी हिवाळ्यात सापेक्ष आर्द्रता नेहमी जास्त असते. ते कसं काय? कारण हवेचे तापमान कमी असल्यामुळे तिची बाष्प धारण करण्याची मूळ क्षमताच आधी कमी झालेली असते. त्यामुळे थोडे जरी बाष्प हवेत असले तरी टक्केवारी जास्त भरते. आता इथून पुढे माहिती खूपच रंजक होते, कारण आपण आता राज्याच्या तापमानाकडून आणि आर्द्रतेकडून थेट पावसाकडे वळणार आहोत. कागदोपत्री नोंदी पाहिल्या तर महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसाचे मुख्यत्वे 3 प्रकारांत वर्गीकरण केलं जातं. आणि यातला पहिला प्रकार म्हणजे आरोह पाऊस. कन्व्हेक्शनल रेनफॉल. हो. हा प्रकार ऐकायला जरी तांत्रिक वाटत असला तरी याची प्रक्रिया निसर्गाची एक भन्नाट किमया आहे. सुरुवातीला उन्हाळ्यात सूर्याच्या प्रखर उष्णतेने जमीन अक्षरशः तापून निघते. जमीन तापल्यामुळे जमिनीलगतची जी हवा असते ती सुद्धा तापते. बरोबर. आणि गरम झालेली हवा प्रसरण पावते. अगदी. गरम झालेली हवा प्रसरण पावते आणि वजनाने हलकी होते. हलकी झालेली ही हवा वातावरणात वेगाने वरच्या दिशेने अभिसरण प्रवाहाच्या स्वरूपात जाऊ लागते. पण खरी गंमत पुढेच आहे. जसजशी ही हवा उंचावर जाते तसतसे तिचे तापमान वेगाने कमी होऊ लागते. एका विशिष्ट उंचीवर पोचल्यावर या हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन म्हणजेच कंडेन्सेशन होते. आणि याच प्रक्रियेतून आकाशात क्युम्युलस निंबस नावाच्या महाकाय काळ्याकुट्ट ढगांची निर्मिती होते. आपण अनेकदा उन्हाळ्याच्या शेवटी दुपारनंतर आकाशात हे उंचच्या उंच ढग दाटून आलेले पाहतो. हो, ते मोठे काळे ढग. या ढगांतील सूक्ष्म जलबिंदूंचे मोठे आणि जड जलबिंदूंमध्ये रूपांतर होते आणि मग अचानक जोरदार पाऊस कोसळतो. महाराष्ट्राच्या संदर्भात बोलायचं झाले तर हा आरोह प्रकारचा पाऊस प्रामुख्याने कोकण किनारपट्टीवर पाहायला मिळतो. तिथे जमीन तापलेली असते आणि समुद्रावरून बाष्पही मुबलक मिळतं ना. हो, अगदी बरोबर. हा झाला पहिला प्रकार. पण महाराष्ट्राच्या एकूण पावसाचा विचार केला तर दुसरा प्रकार सर्वात महत्वाचा आहे. जर आपण याचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला तर आपल्याला महाराष्ट्रातील पावसाचा हा दुसरा प्रकार समजेल, आणि तो म्हणजे प्रतिरोध पाऊस किंवा ओरोग्राफिक रेनफॉल. यात सह्याद्री पर्वताची भूमिका अत्यंत निर्णायक आहे. सह्याद्रीला राज्याचा कणा म्हणतो आपण. हो, ते याचसाठी. समुद्रावरून जेव्हा अफाट बाष्पयुक्त वारे राज्याकडे वाहून येतात तेव्हा सह्याद्रीची उत्तुंग रांग एका महाकाय भिंतीसारखी त्या वाऱ्यांचा मार्ग अडवते.
या नैसर्गिक भिंतीमुळे या बाष्पयुक्त हवेला पुढे जाण्यासाठी पर्वताच्या उतारावरून वर सरकावे लागते. म्हणजे मगाशी आपण पाहिलं तसंच. हो, जसजशी ही हवा सह्याद्रीच्या उतारावरून वर जाते तसतशी तिचे तापमान कमी होते आणि विशिष्ट उंचीवर बाष्पाचे सांद्रीभवन होऊन सूक्ष्म जलबिंदू तयार होतात. या प्रक्रियेतून दाट ढग तयार होतात आणि पर्वताच्या वाऱ्याकडच्या दिशेला म्हणजेच सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर आणि कोकणात जोरदार वृष्टी होते. महाराष्ट्राला मिळणाऱ्या एकूण पावसापैकी हा प्रतिरोध पाऊस सर्वात जास्त आहे. हो, आणि राज्याच्या शेतीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. सह्याद्रीची ही अडवणूक नसती तर कदाचित राज्याचं चित्र खूप वेगळं असे. आता पावसाच्या तिसऱ्या प्रकाराकडे येऊया, ज्याला आवर्त पर्जन्य म्हणजेच सायक्लॉनिक रेनफॉल म्हणतात. हवेचा एक नैसर्गिक गुणधर्म आहे की ती नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे वाहते. जेव्हा उष्णकटिबंधात एखाद्या ठिकाणी हवेच्या कमी दाबाचं केंद्र निर्माण होते, तेव्हा सभोवतालच्या जास्त दाबाच्या प्रदेशाकडून वारे त्या केंद्राकडे अत्यंत वेगाने वाहू लागतात. बरोबर, एका प्रचंड भोवऱ्यासारखे चक्राकार फिरतात ते वारे. हो, आणि जेव्हा उष्ण आणि हलकी हवा थंड आणि जड हवेच्या संपर्कात येते, तेव्हा उबदार हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन जोरदार पाऊस पडतो. हा झाला आवर्त पर्जन्य. पण या 3 मुख्य प्रकारांव्यतिरिक्तही एका पावसाचा उल्लेख नेहमी होतो, ज्याला आपण परतीचा पाऊस म्हणतो. भूगोलाच्या भाषेत त्याला उत्तराचा पाऊस किंवा रिट्रीटिंग मॉन्सून असं म्हटलं जातं. नैऋत्य मोसमी वारे जेव्हा आपल्या परतीच्या प्रवासात आग्नेयेकडे सरकू लागतात, तेव्हा त्या वाऱ्यांमध्ये असलेल्या बाष्पामुळे महाराष्ट्राच्या उत्तर भागात हा उत्तराचा पाऊस पडतो. पावसाच्या प्रकारांसोबतच पर्जन्य परिवर्तनशीलता हा सुद्धा हवामानशास्त्रातला एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. परिवर्तनशीलता म्हणजे पावसाच्या सरासरी प्रमाणात दरवर्षी होणारा बदल. व्हॅरिएबिलिटी. हो, कोकण किनारपट्टीवर हा बदल खूपच कमी आहे. तिथली परिवर्तनशीलता 20% कमी आहे. म्हणजे तिथे खात्रीशीर पाऊस पडतोच. पण राज्याच्या उर्वरित भागात मात्र ही परिवर्तनशीलता 20% ते 30% इतकी आहे. त्यामुळे शेतीच्या नियोजनात मोठी अनिश्चितता वाढते. आणि कधीकधी तर एखाद्या प्रदेशात वर्षात पडणारा पाऊस त्या प्रदेशाच्या सरासरी पावसाच्या 125%हून अधिक असतो. जेव्हा असं होतं तेव्हा या अतिवृष्टीला हवामानशास्त्रात पर्जन्याधीनता म्हणजे ॲक्सेस रेनफॉल असं म्हणतात. यातनं एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो. जेव्हा पाऊस वेळेवर येत नाही किंवा सरासरीपेक्षा खूप कमी पडतो, तेव्हा काय? हा प्रश्न महाराष्ट्राला नवीन नाहीये. बरोबर. आणि इथेच प्रगत हवामानशास्त्राची म्हणजेच कृत्रिम वर्षा किंवा क्लाउड सीडिंग या तंत्रज्ञानाची एंट्री होते. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी पर्जन्ययोग्य ढगांमध्ये विशिष्ट प्रकारच्या रसायनांची फवारणी केली जाते. हे तंत्रज्ञान नक्की कसं काम करतं? यात सर्वात आधी ढगांचं तापमान मोजले जाते. 0°C जास्त तापमान असणारे उष्ण ढग आणि 0°C कमी तापमान असणारे शीत ढग असे 2 प्रकार आहेत. आणि अभ्यासानुसार हे सिद्ध झालं आहे की उष्ण ढगांपेक्षा शीत ढगांमधून अधिक पाऊस मिळतो. हो, आणि यासाठी जी रसायनं वापरली जातात ती सुद्धा खूप काळजीपूर्वक निवडलेली असतात. प्रामुख्याने सोडियम क्लोराईड, घनरूप कार्बन डायऑक्साईड, ज्याला आपण ड्राय आईस म्हणतो, सिल्वर आयोडाईड आणि कॅल्शियम क्लोराईड यांचा वापर केला जातो. यातलं सिल्वर आयोडाईड हे नाव अनेकदा चर्चेत असतं. हो, कारण ते ढगांमधील सांद्रीभवनाची प्रक्रिया अत्यंत वेगाने ट्रिगर करतं. महाराष्ट्राच्या संदर्भात या तंत्रज्ञानाचा राज्यातील पहिला अधिकृत प्रयोग 20 सप्टेंबर 2003 रोजी करण्यात आला होता. आणि त्यातून जवळपास 11 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली होती. हा एक आश्वासक टप्पा नक्कीच होता. हो, पण तंत्रज्ञान नक्कीच प्रगत झालंय. आपण सिल्वर आयोडाईड वापरून ढगांना अक्षरशः पिळून काढू शकतो. पण तरीही दुष्काळ हे महाराष्ट्राचं एक अतिशय गंभीर वास्तव आहे. अगदी. दुष्काळ ठरवण्याच्या शासनाच्या काही काटेकोर व्याख्या आहेत. जेव्हा एखाद्या प्रदेशात सरासरीच्या 75%पेक्षा कमी पाऊस पडतो, तेव्हा तिथे अधिकृतरित्या दुष्काळ जाहीर केला जातो. आणि यातही पावसाच्या तुटीनुसार काही टप्पे आहेत ना? हो, जर पावसातील घट सरासरीच्या 25% ते 50% इतकी असेल तर तो मध्यम स्वरूपाचा दुष्काळ समजला जातो. पण जर पावसाची तूट 50%पेक्षा जास्त असेल, म्हणजेच सरासरीच्या 50%पेक्षाही कमी पाऊस पडला असेल, तर त्याला तीव्र दुष्काळ असं म्हटलं जातं. ही आकडेवारी नुसती कागदावरची नाहीये. 2018 सालचा संदर्भ घेतला तर त्यावर्षी महाराष्ट्रातील तब्बल 151 तालुक्यात अधिकृतरित्या दुष्काळ जाहीर करण्यात आला होता.
भीषण परिस्थिती होती ती. राज्य शासनाच्या 2017-18च्या नियमानुसार ज्या महसुली क्षेत्रात पावसाचं प्रमाण सरासरीच्या 75% कमी आहे आणि त्याचवेळी एकूण पाऊस 750 मिलीमीटरपेक्षा कमी आहे, तिथे दुष्काळ जाहीर केला जातो. आणि या निकषानुसार त्यावर्षी तब्बल 268 महसुली क्षेत्रांमध्ये दुष्काळ जाहीर करावा लागला होता. आणि या सगळ्या सांख्यिकीय प्रवासाचा सर्वाधिक चिंताजनक बिंदू म्हणजे महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी तब्बल 33% क्षेत्राला अवर्षणाची म्हणजेच दुष्काळाची झळ नेहमी पोचत असते. बापरे, 33%? हो. राज्याचा 1/3 भाग निसर्गतःच दुष्काळ प्रवण असणं हे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर आणि शेतीवर किती मोठा परिणाम करत असेल याची आपण केवळ कल्पना करू शकतो. तर या सगळ्याचा अर्थ काय? या एका विस्तृत चर्चेतून आपल्याला हे स्पष्ट होतं की महाराष्ट्राचे हवामान हे किती विविधतेने आणि टोकाच्या परिस्थितीने नटलेले आहे. एका बाजूला आपण किनारपट्टीचा कोकण पावतो, जिथे मान्सूनच्या काळात हवेत तब्बल 80% जास्त आर्द्रता असते, जिथे आरोह आणि प्रतिरोध अशा दोन्ही प्रकारचा खात्रीशीर पाऊस असतो. बरोबर. आणि दुसऱ्या बाजूला राज्याचा पूर्वेकडचा विदर्भासारखा भाग आहे, जिथे उन्हाळ्यात दुपारी सापेक्ष आर्द्रता 20%पेक्षाही खाली जाते. हवा अगदी कोरडी ठणठणीत असते. निसर्गाचे हे दोन पूर्णपणे वेगळे चेहरे एकाच राज्यात पाहायला मिळतात. या सर्व विश्लेषणाचे शेवटी आपण एका विचार करायला लावणाऱ्या मुद्द्यावर येऊन पोहोचतो. आपण सिल्वर आयोडाईड वापरून कृत्रिम पावसाचे तंत्रज्ञान विकसित करून ढगांना पाऊस पाडायला भाग पाडण्याइतपत प्रगती केली आहे. हे नक्कीच थक्क करणार आहे. नक्कीच. पण जेव्हा आपण या भौगोलिक सत्याकडे पाहतो की राज्याचा तब्बल 33% भाग हा निसर्गतःच दुष्काळप्रवण आहे, तेव्हा एक प्रश्न नक्कीच पडतो. आपण भूगोलावर तंत्रज्ञानाने मात करण्याचा प्रयत्न करत आहोत की मुळात या भौगोलिक वास्तवाशी जुळवून घेणारी जीवनशैली आणि पाण्याचं नियोजन विकसित करणे हेच खऱ्या अर्थाने शाश्वत ठरेल? ही खरोखरच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अत्यंत मार्मिक आणि वास्तवाचे भान देणारा मुद्दा आहे हा. निसर्गाशी दोन हात करण्याऐवजी त्याच्या भौगोलिक लयीशी लय मिळवणं कदाचित जास्त योग्य ठरू शकेल. आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबवत आहोत. महाराष्ट्राच्या हवामानाचा, पावसाच्या गणिताचा आणि दुष्काळाच्या वास्तवाचा हा विस्तृत प्रवास ऐकल्याबद्दल खूप खूप आभार. अशीच एखादी नव्या जिज्ञासेची ठिणगी घेऊन या सखोल विश्लेषणाच्या पुढच्या टप्प्यात आपण पुन्हा नक्की भेटूया.